नमस्कार, मी संजय घोडावत. म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून माझे आणि डॉक्टर महेश शाह यांचे संबंध आहेत आणि त्यांच्याकडे पूर्वीपासून आमची सर्व फॅमिली ट्रीटमेंट घेते. आणि त्यांनी जे हॉस्पिटल जे रिनोव्हेट केलेलं आहे, नवीन जे केलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि त्याचं जे नाव आहे सर्वहित, त्या नावामध्ये सर्व काही असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. सर्वहित म्हणजे सर्वांचं कल्याण, कारण हेल्थ इज वेल्थ म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी नाव ठेवलेलं आहे. आणि त्यांनी जे एकदम जे लेटेस्ट जे इक्विपमेंट्स आहेत तिथे, जे कॅथलॅब आहे ते जी वेस्टर्न महाराष्ट्र आणि नॉर्थ कर्नाटक मध्ये सर्वप्रथम आणलेली आहे त्यांनी. त्यामुळं जे मेंदूचे आणि हार्टचे जे कोणतेही डायग्नोसिस असू दे किंवा ट्रीटमेंट असू दे ते अतिशय चांगल्या पद्धतीने होते. आणि सर्व जे बाकीचे पण इक्विपमेंट्स आहेत ते सर्व मॉडर्न आहेत, लॅब्स मॉडर्न आहेत आणि सर्व इक्विपमेंट ऑपरेशन थिएटर्स आहेत ते सुद्धा एकदम मॉडर्न आहेत. कारण जे आज चेंज होतात काळाबरोबर तेच पुढे जातात असं म्हटलं तरी वावगं होत नाही. त्यासाठी चांगल्या ट्रीटमेंटसाठी जी रिक्वायरमेंट आहे ते त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि हॉस्पिटल सुद्धा जो स्टाफ आहे आणि जो सर्व नर्सेस आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि डाऊन टू अर्थ आहेत. आणि मेन म्हणजे महेश शाह सुद्धा आणि नमन सुद्धा दोन्हीही डाऊन टू अर्थ आहेत. आणि त्यामुळे सर्व स्टाफ सुद्धा डाऊन टू अर्थ आहे आणि सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने घरामध्ये ट्रीटमेंट दिल्यासारखे ट्रीटमेंट ते देतात. आणि क्लीन आहे, सर्वात महत्वाचं हॉस्पिटल इतकं क्लीन आहे. तरी सुद्धा मी सर्वांना सांगतो की मी स्वतः 2 तास वर्कआउट करतो आणि आपण सुद्धा सर्वांनी वर्कआउट सुद्धा टाइमसाठी आणि आपल्या जी बॉडी फिट ठेवण्यासाठी जे काही करावं लागतं. कारण असं म्हणतात इंग्लिशमध्ये की इफ यू डोंट गिव्ह टाइम फॉर फिटनेस यू हॅव टू गिव्ह टाइम फॉर इलनेस. ती वेळ येऊ नये, पण ती आली तरी चुकून आली तरी सुद्धा सर्व ही हॉस्पिटल हे आपल्यासाठी कायम 24/7 365 डेज ओपन आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे आपल्या डायग्नोसिसची आणि ट्रीटमेंटची. तर त्याचा लाभ आपण घ्यावा आणि त्यासाठी सर्वजण तत्पर आहेत. आणि माझ्या संजय घोडावत तर्फे त्यांना माझ्या कायम शुभेच्छा आहेत. आणि त्यासाठी आमचे जे रिलेशन आहेत, कारण जे रिलेशन फार महत्वाचं असतं. कारण असं म्हणतात की स्ट्रेंथ ग्रोज वेन वी डेअर, युनिटी ग्रोज when we pair, and love grows when we share, and relationship grows when we pair. तर त्या पद्धतीने त्यांनी सर्वांच्यावर रिलेशन चांगलं ठेवलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा त्यांचं असंच रिलेशन सर्वांच्या बरोबर राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यांच्या हॉस्पिटलची अशीच डेव्हलपमेंट हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.